आता हळद उत्पादन वाढत आहे. हे आपले सर आहेत चव्हाण सर. या सर. चव्हाण सर पण शेती करतात. इथंच लागून शेत आहे चव्हाण सरांचं. तर आता मागच्या वर्षी कुठली कुठली पिकं घेतली? एक मिनिट हे माईक देतो तुम्हाला. सांगा चव्हाण सर. नाही आहे ना. हां, मागच्या वर्षी सर कुठली कुठली पिकं घेतली? तुमच्या शेतात गेलतो आम्ही. आपल्या शेतामध्ये मागच्या वर्षी आपण सदग सोयाबीनचं पीक काढलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हरभरा काढला समजा. ते चांगलं उत्पादन झालं. आणि उन्हाळी विशेष ते सांगायचं की उन्हाळी ज्वारी काढली आणि एकदम छान अशी खूप अशी चांगली ज्वारी झाली. ज्वारीचं उत्पन्न खूप आपल्या भागामध्ये चांगलं आहे आणि खूप चांगलं पीक आहे. तिथला व्हिडिओ काढला होता तुमच्या शेतातला आम्ही. तुम्ही पाहिला का नाही काय माहित? हां, बघितला. तुम्ही जेवर देणार 2-3 किलो आपल्याला. बिलकुल तुम्हाला भेटून जाईल. चांगली उन्हाळी ज्वारी झाली आणि चांगलं पीक झालं. हा, तर निश्चित मग याच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आता आपल्याला पीक जे आहे थोडं बदलणं गरजेचं आहे. यावर्षी पाऊस कमी जरी असला तरी तो चांगला आहे, उत्तम आहे आणि 8 दिवसात चांगला पडला. काळजी करू नका. श्रम करत राहा, परिश्रम करत राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा आणि याला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद मित्रांनो. यावर्षी जे आहे तर पाऊस आपला थोडा लेट आला विदर्भामध्ये. तसाही दरवर्षी मागील 3-4 वर्षाचा अनुभव जर आपण बघितला तर तो 17-18 जून नंतरच येतो आहे. आणि मागील 20 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर पाऊस हा म्हणजे 2-3 वेळा जे आहे तर 20 तारखेच्या नंतर 25-26 तारखेच्या नंतर आलेला आहे. परंतु आता जे एल निनोचं इम्पॅक्ट होतं त्याहीपेक्षा आता जो पाऊस आपल्या याच्यामध्ये झालेला आहे म्हणजे नागपूर विभाग असेल आणि आपला अमरावती विभाग, तर या विभागामध्ये समाधानकारक आता पाऊस आपला झालेला आहे. आणि आता सध्या जे आहे तर पेरणे आपले जे आहे ते निघलेले आहेत. काहीचे पहिले जे पेरणे होते तर ते मस्त ताशी लागले आता. परंतु बरेचदा 1-2 दिवस पाऊस जास्त असल्यामुळं पेरणे पण चालले नाही. तर आता यावर्षी म्हणजे दरवर्षीचा जो आपला अनुभव आहे तर ज्या वेळेला पाऊस हा कमी येतो म्हणजे अद्यापपर्यंत जे आहे तर नदीला पाहिजे तसा पूर आलेला नाही आहे. म्हणजे आपल्या दिग्रसमध्ये असणाऱ्या ज्या प्रमुख 2 नद्या आहेत धावंडा आणि अरुणावती, ज्याच्यावर आपला डॅम आहे, तर त्या नदीला सध्या अद्याप पाहिजे तसा आपल्याला पूर गेला नाही. परंतु जमिनीला जे पाणी आवश्यक आहे, जे पिकाला पाणी आवश्यक आहे, तर त्या माध्यमातून ते पीक आता आपल्याला चांगल्या क्षमतेने वाढत असताना दिसत आहे. आणि बरेचदा पाहतो आपण ज्याला हळद लावायची आहे किंवा एका माझ्या मित्राने शिमला मिरचं त्याला लावायची होती, तर वरचं जे पाणी आहे तर ते जसं एखाद्या सावत्र आईसारखं असतं. म्हणजे त्याला ते मरू तर देत नाही आणि चांगलं जगूही देत नाही. तर जो हे घटक असतो आणि जो पाण्यामधून आपल्या नैसर्गिक जो आपल्या पाण्यामधून त्याला जे घटक प्राप्त होतात तर ते सगळं व्यवस्थित असतं. म्हणजे आपण पाहिलं की 45 डिग्री तापमान असताना 10 मिनिट जरी आपला पाऊस पडला तर त्या पावसापासून आपलं वातावरण निश्चित आल्हाददायक होतं आणि टेम्परेचर डायरेक्ट 9-10 डिग्री सेल्सिअसनं कमी होतं. सध्या जर आपण पाहिलं तर आता 27-28 डिग्रीपर्यंत आता सध्या आपलं तापमान राहत आहे. तर ही सगळी किमया आहे आणि यावर्षी सगळं नियोजन करा. थोडं तुरीचं जे आहे फवारणी असेल, त्यानंतर सोयाबीन आहे त्याला वेळेवर जे आहे त्याच्या 2-3 फवारण्या करा. आणि कमीत कमी खर्चामध्ये आता भविष्यात आपल्याला शेती करावी लागेल. कारण की जे नैसर्गिक घटक शेतीला मिळायचे तर ते आता फार कमी प्रमाणात मिळणं चालू आहे. कारण या आपल्या सेंद्रिय खताची आपल्याला जी आहे किंवा नैसर्गिक हिरवळीची खतं त्याचाच उपयोग भविष्यात करावा लागेल. पूर्ण गावामध्ये जेवढ्या गायी असायच्या समजा एका घरी, आज पूर्ण गाव मिळून तेवढं जनावरं आपल्याकडं नाही आहेत. हे सगळ्याच गावामधील परिस्थिती आहे. म्हणजे 10-10 जोड्या असायच्या, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु आता शेती जर भविष्यात आपल्याला डेव्हलप करायची असेल तर नवीन तंत्रज्ञान, नवीन पिकं, आता ते झुकणीसारखे पिकं आहेत जे 5 स्टारमध्ये चालतात, तर ते पिकं लोक घ्यायला लागलीत. म्हणून आपण देखील नवीन शोध घ्या, संशोधन घ्या, कुठली पिकं आपल्याला घेता येतील. चिया सीड्सचं उत्पादन आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये